बदलापूरच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, बदलापूरच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, बदलापूरच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। जी अतिशय निर्दयनीय अशी घटना एका छोट्या चिमुरडीच्या बाबतीत घडलेली आहे ती खूप वाईट आहे। आपला देश हा महिलांना प्रथम स्थान देणारा, नारीवंदनीय मानणारा आहे आणि आपल्या देशामध्ये जर ह्या अशा घटना वारंवार घडत असतील तर हे कुठेतरी शासनाला पण लाजिरवाणं आहे। आणि आज म्हणूनच महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारलेला होता, पण कोर्टाची आज्ञा शिरसावन्य मानून हा बंद मागे घेतला असून आम्ही आज शांततेनं हे आंदोलन करत आहोत। ज्या ज्या घटना या अन्वये घडल्या, तिची कलकत्त्यातली घटना, इतकी उच्च विद्याविभूषित मुलगी असताना तिच्या बाबतीत जर असं घडत असेल तर सर्वसामान्य स्त्री जी आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी धडपडते ती सुरक्षित आहे असं म्हणावं का, हा प्रश्न आहे शासनाला आमचा। आणि आज हे आंदोलन शांततेत झालेलं आहे। आम्ही सगळ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे। आज आम्ही इथं निवेदन दिले साहेबांना आणि ह्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन जर ह्याच्यावर काही ह्याच्यावरती जर काही प्रतिक्रिया झाली नाही तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल अशी मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी सांगू इच्छिते। आणि ज्या घटना कराड अगदी म्हणजे चांगलं गाव असं समजलं जात असताना कराड शेजारी त्याजवळ जर अशी घृणास्पद घटना घडत असेल, महाराष्ट्रात हा महाराष्ट्र इतका थोर मानला जातो आणि ह्याच्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर खरंच हे लांछनास्पद आहे। आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं आज ह्याच्यासाठी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटते आणि आम्ही ह्याच्यासाठी जर या पुढे आंदोलन तीव्र करू ही गाई मी या वतीने धन्यवाद। जय महाराष्ट्र। नराधमाला फाशी झालीच पाहिजे। धिक्कार असो, धिक्कार असो, गृहमंत्र्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, गृहमंत्र्यांचा धिक्कार असो। राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। पैसे नको, योजना नको, सुरक्षा योजना नको, सुरक्षा हवी, योजना नको, सुरक्षा हवी। बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे। कोण म्हणता होत नाही। आणि कोलकातामध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय आहे, अक्षरशः लाजवणारी लज्जास्पद ही घटना आहे। सांगायला सुद्धा लाज वाटते अशा पद्धतीनं कोलकाता महिलेचा हाल आणि ह्या चिमुरड्यांचं हाल हे महाराष्ट्र सरकारला अगदी लाज वाटली तर नाहीच आणि वाटली असती तर हे आंदोलन स्थगित केलं नसतं। पण आम्ही कोर्टाचा आदर करून हे आजचं आंदोलन महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आदेशाने आम्ही आज शांततेत आंदोलन करून निवेदन दिलं आहे। पण मी ह्या घटनेचा महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध करते आणि हे होतच आपल्या अगदी जवळच काल टेंबूमधील घटना घडली, ही पण अत्यंत घृणास्पद आहे। आणि अशा घटना जर अगदी इथून कराड शहरापासून अगदी बोटा मोजण्याच्या अंतरावर जर घडत असेल तर माझा शासनाला प्रश्न आहे की आपण नेमकं काय करताय आणि कुठे आहात। आणि ह्यात बारकाईने सगळ्यांनी लक्ष काढून प्रत्येक गुन्हेगाराला पकडून रोडवर आणावं ही आमची महाविकास आघाडी करून सगळ्यांना नम्र विनंती आहे। ह्याला न्याय मिळावा, जर नाही न्याय मिळावा तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, मग मात्र आम्ही कोणाचं ऐकणार नाही। आज शासनाचा आम्ही आदर केला आहे, इथून पुढे जर अशा घटनेला दाबायचा शासनाने प्रयत्न केला तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोरातलं कठोर आणि तीव्र आणि शिवसेना स्टाईल महाविकास आघाडीच्या स्टाईलनं आम्ही इथून पुढे महिला आघाडीचं आमचं आंदोलन राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासनाचं कामकाज चालू आहे, सत्तेच्या जोरावर लोकहिताचे विरुद्ध निर्णय घ्यायचे आणि निव्वळ आपले आमदार आपले सगळे संबंधित यांच्या हिताचं रक्षण करायचं अशा प्रकारचं काम आहे।
राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत आणि या घटना घडत असताना आपण पाहिलं असेल की बदलापूरला 2 अतिशय अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झाला. त्या मुलींचे पालक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले 11 तास त्यांची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली. त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी त्याची दखल घेतली नाही. आणि मग शेवटी जनतेमध्ये एक मोठा रोष निर्माण झाला आणि बदलापुरातली सर्व जनता रस्त्यावर आली. रेल्वे स्टेशन रोखण्यात आलं. दुर्दैव या गोष्टीचं की वाईट या गोष्टी वाटतं की सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध आंदोलन असताना सत्तारूढ पक्षाच्या काही जबाबदार मंडळींनी असं वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये विरोधी पक्षाचे लोक घुसलेले आहेत. मुळामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये यायला पाहिजे की घडलेली घटना ही सत्य आहे. राग येणं साहजिक त्या ठिकाणी आहे आणि ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल लहान मुलांच्या बद्दल आस्था प्रेम आहे त्या सर्वांना राग येण्यासारखी गोष्ट आहे. आणि ही बदलापूरची घटना घडल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग येणार नाही त्याला हृदयदास असं म्हटलं तर काही वावगाव ठरणार नाही. आणि मग त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीनं या राज्यामध्ये आज 24 तारखेला बंदचं आवाहन त्या ठिकाणी केलं आणि मला खात्री आहे की निश्चित त्या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी दिलेली होती. आणि ती भूमिका दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बंद 100% चांगला यशस्वी झाला असता. परंतु माननीय उच्च न्यायालयानं निर्देश दिले की आंदोलन करता येणार नाही आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीने काही सूचना केल्या. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं, नानाजी पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांनी 10 ते 11 या वाजेपर्यंत शांततेनं आंदोलन करायचं, काळ्या फितावर आंदोलन करायचं. त्याप्रमाणे आज कराड शहराच्या विविध परिसरामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं जरी आंदोलन असतं त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या आहेत, काँग्रेसची काही मंडळी आहेत आणि या गोष्टीतून आपण सरकारला आता जाण त्या ठिकाणी देण्यासाठी जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे. त्याला सुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत. एक मंत्री महोदय असं म्हणले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहीणचा बोर्ड कसा आला, ज्याला जसं वाटलं तसं तो आला. लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेताय, आमचं काय हरकत नाही, आम्ही स्वतःला पाठिंबा आहे, पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या विरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका, कराड उत्तर, सातारा जिल्ह्यामधील सर्व मंडळी इथं आलेले आहेत. या माध्यमातून आम्ही शासनाला एक एवढाच इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत तर प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही. कोणत्याही मंत्र्यांच्या मध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही, तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यामुळं निवडणुका जिंकणं एवढं लक्षामध्ये ठेवून वेगवेगळे निर्णय किंवा त्या ठिकाणी दडपशाहीचे निर्णय हे या ठिकाणी घेतले जातात आणि अशा प्रवृत्तींना विरोध करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं. याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण त्या ठिकाणी करू. भविष्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा अधिक मोठी आंदोलने करावी लागतील. कारण एक आहे, आपण लक्षामध्ये घ्या की माननीय हायकोर्टानं सांगितलं आंदोलन करायचं नाही, याचा अर्थ काही गुंड प्रवृत्ती लोक असे काढणार, राज्यकर्ते असे करणार की आम्हाला परवानगी आहे आणि म्हणून याच्यापेक्षा वेगळ्या घटना सुद्धा घडू शकतात आणि त्याला पायबंद राहण्याच्या दृष्टीनं आपण सर्व जागरूकपणे राहावं, आपल्या परिसरामध्ये लक्ष ठेवावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला, आपल्या सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो. बदलापूरमध्ये लहानशा चिमुरडीवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो आहोत. त्या पाठीमागची
सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापनेपाठीमागचं प्रमुख जे कारण होतं की रयतेचं रक्षण, आया बहिणींची सुरक्षा, तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मूक मोर्चा या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून ती शासनापर्यंत पोचवावी हा प्रमुख हेतू आहे. दादा, तुमच्या घोषणात आणि कुठं बॅनरवर उल्लेख नाही, नेमका हा दुटप्पीपणा हा नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं घडलं आहे ती घटना दाबण्याचा प्रयत्न झाला होता आणि देशामध्ये आज जे घडतंय त्याच्यावरती आज देशपातळीवरती अनेक म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत. त्यामुळं हा कुणावरती दबाव नाही आहे, हा फक्त लोकभावना आहे, जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतो.